श्रोतेहो नमस्कार. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा विषयावर चर्चा करणार आहोत. घराघरात वापरले जाणारे क्लीनर, कृत्रिम रंग, पॉलिश, शेतात फवारली जाणारी कीटकनाशके, औद्योगिक घनकचरा, औषध निर्मितीतील विविध पदार्थ या सर्व रसायनांचा योग्य वापर आपले जीवन सुलभ करते. परंतु अतिवापर मात्र आरोग्य, पर्यावरण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी गंभीर धोका निर्माण करतो. तर या विषयावर संवाद साधणार आहोत प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत दत्तात्रय भेंकी. त्यांनी रसायनशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेतलं असून संशोधन, अध्यापन आणि औषध निर्मिती क्षेत्रात दीर्घ अनुभव प्राप्त केला आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधन कार्य, शिक्षण क्षेत्रातील 30 वर्षांहून अधिक सेवा आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जागरूकता निर्माण करायचं त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. तर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र म्हणजे काय? आपणा सर्वांच्या दिवसाची सुरुवात सकाळी होते आणि सकाळी प्रत्येकाला टूथपेस्ट लागते. त्या अगदी रात्री झोपताना डासांचं प्रतिबंधक लिक्विडचा आपण वापर करतो. दिवसभरामध्ये अनेक रसायनांचा उपयोग होतो. त्याच्यामध्ये आहे औषध आहेत, प्लास्टिकच्या वस्तू आहेत, त्याच्यानंतर आपण अन्न, वस्त्र, निवारा, परत इंधन जे आपण वापरतो, सर्व याच्यामध्ये रसायनांचा वापर केला जातो. टूथपेस्टमध्ये अनेक केमिकल्स असतात. त्याच्यामध्ये म्हणजे फ्लोराईड्स असतात, त्याच्यामध्ये फोमिंगसाठी काही केमिकल्स असतात आणि याच्यामध्ये लिक्विडमध्ये जे डासांसाठी प्रतिबंधक लिक्विडमध्ये ते डास मारण्यासाठी जे केमिकल्स असतात ते त्याच्यामध्ये असतात. असं रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये रसायनांचा वापर अगदी नित्याचा झालेला आहे. उदाहरण अजून द्यायचं असेल तर आपलं पाणी जे आहे, वॉटर H2O, त्याच्यानंतर आपण जे मीठ वापरतो ते सोडियम क्लोराईड, त्याच्यानंतर आपल्या सिलेंडरमध्ये जो गॅस असतो तो प्रोपेन आणि ब्युटेन असं मिक्सचर असतं आणि आपण रोज जो श्वासोश्वासासाठी आपण ज्याच्यावर जगतो, प्राणवायू म्हणतो, तो ऑक्सिजन आपण घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. अशा पद्धतीनं रसायन हे जीवनाशी खूप जवळचं रिलेशन आहे रसायनांचं आणि माणसाचं. दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीतील बदलांचे विज्ञान म्हणजे दैनंदिन रसायनशास्त्र. याविषयी आत्ता सांगितलं. तर या रसायनांचा वापर आपल्या स्वयंपाकघरात कसा होतो? स्वयंपाक करताना ज्या रासायनिक प्रक्रिया होतात त्याच्यामध्ये आपण स्वयंपाक हा गॅसवर ते अन्न शिजवलं जातं आणि त्याच्यामध्ये सर्व वनस्पतीमध्ये असे अनेक रासायनिक घटक असतात. त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात आणि याचं शिजवल्यानंतर त्याचं एक पौष्टिक घटकामध्ये रूपांतर होतं की जे आपल्या हेल्थला उपयोगी आहे, माणसाच्या ग्रोथसाठी उपयोगी आहे, असं घटकांच्या मध्ये रूपांतर होतं. म्हणजे त्यामध्ये खूप प्रक्रिया घडत असतात. अनेक प्रक्रिया त्याच्यामध्ये घडतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये अगदी आपण एखादी भाजी जरी टाकली तर त्याच्यातलं वॉटर इव्हॅपोरेट होऊन जातं. एखादा ब्रेड आपण केला तर त्याचा कलर असा तपकिरी होतो लगेच. त्या सगळ्या रासायनिक प्रक्रियाच आहेत. अशा अनेक रासायनिक प्रक्रिया ते अन्न शिजवताना होत असतात नैसर्गिक पद्धतीनं. तर फ्रीजमध्ये अन्न जास्त काळ टिकतं ते रासायनिक दृष्टिकोनातून कसं काय आणि त्याबद्दल काय सांगाल? अन्न जर आपण तयार केलं ना तर शक्यतो ते ताजं असतानाच खावं, म्हणजे ते हेल्थला खूप चांगलं आहे. पण अलीकडं फ्रीजचा वापर केला जातो आणि ते टिकवलं जातं आणि ते टिकतं कशामुळं तर फ्रीजमध्ये टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस असतं, कमी टेम्परेचर. आणि जर ते अन्न आपण एखादी भाजी जर तयार करून ठेवली बाहेरच हवेमध्ये तर तिथं टेम्परेचर जास्त असतं आणि जास्त असल्यामुळे ते बॅक्टेरियामुळे ते अन्न खराब होतं आणि फ्रीजमध्ये कमी टेम्परेचरला ते बॅक्टेरिया काम देत नाहीत. बॅक्टेरिया कमी टेम्परेचरला मरतात, जे घातक जीवाणू आहेत त्याची ग्रोथ थांबते किंवा त्याचे बॅक्टेरिया मरतात. त्याच्यामुळं ते अन्न असं नासत नाही किंवा खराब होत नाही, ते कमी तापमानाला चांगल्या पद्धतीनं टिकतं. आपण रोजच्या भाज्या त्याच्यात ठेवण्याचं समर्थन करत नाही, पण दूध वगैरे जर ठेवलं तर फ्रीजमध्ये चांगलं राहतं. ते जर बाहेर ठेवलं उन्हाळ्यामध्ये तर ते बॅक्टेरियामुळं किंवा मायक्रो ऑर्गॅनिझममुळे ते खराब होतं. हो. आणि सर, तो फ्रीजमध्ये बर्फ कसा तयार होतो काय त्याविषयी काय सांगाल? आता पदार्थाच्या 3 अवस्था आहेत कुठल्याही. एक वायुरूप आहे, एक घनरूप आहे आणि एक द्रवरूप आहे. आता पाणी हेच घेतलं आपण पितो ते द्रवरूप आहे, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये. वायुरूपमध्ये जर आपण पाणी उकळलं तर त्याची एक थोडंसं पाणी घेतलं आपण ग्लासभर, पातेल्यात टाकलं आणि उकळलं तर त्याची वाफ बनते. म्हणजे लिक्विड स्वरूपात पाणी पातेल्यामध्ये दिसणार नाही आपल्याला, पण ते वाफेच्या स्वरूपामध्ये
हवेत असतं, ते संपत नाही, पण आपल्याला दिसत नाही ते. आणि जर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचं ते बर्फ बनतं. हो. याचं कारण जे हायड्रोजन बॉन्ड आहे, पाण्याचं रेणुसूत्र जे आहे ते H2O, त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन असतात. ते 2 हायड्रोजन मधला जो ऑक्सिजन आहे त्याला अटॅच्ड असतात, बॉन्डिंग असतं तयार. बरं. आणि असे 2 वॉटर मॉलिक्यूल एकमेकाला बांधलेले असतात, बंध निर्माण असतो, त्याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतात. एका वॉटर मॉलिक्यूल मधला हायड्रोजन आणि दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूल मधला ऑक्सिजन असे ते एकत्र बंध असतात. ते बंध म्हणजे जर फ्रीजमध्ये पाणी ठेवलं तर ते बंध स्ट्रॉंग होतात असे, त्याच्यामुळे त्याचा बर्फ होतो. आणि तोच बर्फ जर आपण बाहेर काढला तर काही थोड्या वेळातच त्याचं पाणी होतं, मग कारण जास्त तापमानाला ते बंध असे वीक होतात. त्यामुळे आणि त्याला आपण जास्त टेम्परेचर दिलं, गॅसवर जर ठेवलं तर ते बंध तुटतात आणि ते हवेमध्ये जातं. आता बऱ्याच वेळा आपण दुसऱ्याला समजावून सांगताना असं कसं आपण हवेत पाणी आहे असा आपला विश्वास बसत नाही. पण जर आपण पातेल्यामध्ये पाणी जर उकळलं आणि त्याच्यावर एखादी प्लेट जर ठेवली तर प्लेटीचं टेम्परेचर हे कमी असतं, त्यामुळे हे वाफ त्या प्लेटला जाऊन इथं गेली तर त्या कमी टेम्परेचरमुळे त्या वाफेचं परत पाणी तयार होतं आणि प्लेट आपण उलटी करून बघितले, पाण्याचे ड्रॉप्स तिथं दिसतात. म्हणजे पाणी असं संपून गेलं तरी ते हवेमध्ये ते वाफेच्या रूपामध्ये असतं. थंड तापमानात सूक्ष्मजीव आणि रासायनिक प्रतिक्रिया मंदावतात म्हणून अन्न टिकते. पण लोणचं तर फ्रीज शिवाय टिकतं, ते कसं? आता सध्याच्या काळात फूड प्रोसेसिंगला खूप वाढतं महत्व आलेलं आहे. पण ज्यावेळेस हे फूड प्रोसेसिंग किंवा एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हती त्यावेळेस पारंपरिक पद्धतीनं आपल्याकडं रोज खाण्यासाठी जे अन्न लागतं ते शिजवूनच खाल्लं जायचं. पण असं वर्षभर टिकणारे काही पदार्थ, फॉर एक्झाम्पल लोणचं, पापड, सरबत करून ठेवायची एक पूर्वीच्या गृहिणींच्याकडे एक तंत्र असायचं, त्यांच्याकडे नॉलेज होतं, ज्ञान होतं. त्याच्यामध्ये लोणचं आहे किंवा पापड याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि ऑइल जास्त, तेल, खाद्यतेल याचं पण प्रमाण जास्त असतं आणि ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. टिकण्यासाठी मिठाचा आणि तेलाचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो आणि ते केमिकल नाही, नॅचरल असल्यामुळे हेल्थ हार्मफुल असं नाही. पण अलीकडे जे फूड प्रोसेसिंगमध्ये पॅकिंग मटेरियल जे असतं, काही सॉस असेल किंवा इतर काही, त्याच्यामध्ये सिंथेटिक केमिकल्स टाकली जातात. तर त्याचा जर अतिवापर झाला तर ते हेल्थला हार्मफुल आहे. त्याचं एक ठरलेलं आहे की फूड्स अँड ड्रग्स ऑथॉरिटी, सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्यांनी जे निर्देश केल्याप्रमाणे जर 1 किलोला एवढं प्रमाण सांगितलेलं असतं, त्या प्रमाणात जर त्याचा वापर केला तर हेल्थला ते फायदेशीर आहे. त्याच्यापेक्षा जास्त वापर केला तर ते हेल्थला हार्मफुल आहे. यानंतर साबण, डिटर्जंट, हँडवॉश ही उत्पादनं कसे कार्य करतात, त्यामागील रासायनिक क्रिया कोणती? त्यामध्ये टूथपेस्ट पण आहे. टूथपेस्ट मध्ये काय थ्रेड्स असतात, ते धागे, ते ब्रश फिरवल्यानंतर अन्नकण काढतात अडकलेले दातातले आणि काही डाग वगैरे असले तर काढून टाकले जातात. त्याच्यामध्ये अजून फ्लोराईड्स असतात, सोडियम फ्लोराईड वगैरे पेस्टमध्ये. दात असे किडतात, ते किडण्यापासून त्याचा बचाव करतात. त्याच्यानंतर काही फोमिंग केमिकल्स असतात की ज्याच्यामुळे फेस होतो आणि ब्रश फिरवल्यामुळे काही असे अडकलेले अन्नकण वगैरे असले तर ते काढून टाकले जातात. त्यामध्ये चवीसाठी पण काही हे असतं का? टूथपेस्टच्या प्रत्येक चवी वेगवेगळ्या असतात. त्याच्यामध्ये फ्लेवरिंग एजंट्स टाकले जातात वास येण्यासाठी किंवा टेस्टसाठी, पण काही इतर केमिकल्स वगैरे टाकले, म्हणजे शुगर सारखा पण येतं त्याची टेस्ट. त्याचबरोबर साबणाचं जे आहे ते साबण हा नॅचरल म्हणजे खाद्यतेलापासून बनवला जातो. त्याच्यामध्ये फ्लेवरिंग एजंट्स म्हणजे काय वास येण्यासाठी किंवा कलर येण्यासाठी कलरिंग एजंट टाकले जातात. पण त्याचा उपयोग हा स्वच्छतेसाठी होतो. सरफेस वगैरे क्लिअर करायचा असेल, त्याच्यावर जर काय घाण असेल, डर्ट असेल तर ते स्वच्छ होतं. आणि डिटर्जंट्समध्ये जास्त ते कृत्रिम केमिकल्स असतात, फॉर एक्झाम्पल सरफॅक्टंट्स. सरफॅक्टंट्समध्ये 2 असे आयन असतात. फॉर एक्झाम्पल एका साईडला जे आहे ते हायड्रोफिलिक म्हणजे पाण्याला आकर्षित करतात ते पाण्याला, आणि दुसरा हायड्रोफोबिकमध्ये वॉटर रिपेलंट आणि दुसरा वॉटर ॲब्सॉर्बंट असतात. तर वॉटर रिपेलंट आहे ते जे घाण असते काय किंवा डर्ट तिथं ते साठून राहतात आणि नंतर आपण हे केल्यानंतर थोडंसं स्क्रबिंग वगैरे केल्यानंतर तिथला जो काय खराब झालेला तिथं साठलेला असेल तर ते कापडावरून बरोबर उचललं जातं आणि ते पाण्यामध्ये मिसळून मग ते आपण खराब झालेलं पाणी फेकून देतो. हे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये. सरफॅक्टंट्सचा खूप महत्वाचा उपयोग आहे तिथं. हे साबणा संदर्भात झालं. डिटर्जंट तसंच. डिटर्जंट मध्ये सरफॅक्टंट असतात, त्याचा रोल खूप महत्वाचा आहे. बरं. आणि हँडवॉश विषयी काय सांगाल? आता हँडवॉश
मध्ये तेच कंटेंट असतं. बरं. सोपमध्ये जे असतं फक्त ते लिक्विड स्वरूपात अवेलेबल असतं. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं प्रमाण. त्याच्यामध्ये प्रमाण वेगवेगळं असू शकतं हँडवॉशमध्ये. अच्छा. पण मेकॅनिझम तेच क्लिनिंगचं. अच्छा. बरं, परफ्यूम यासारख्या उत्पादनांमध्ये रसायनांचा वापर किती प्रमाणात केला जातो? आता परफ्यूममध्ये एक तर नैसर्गिक जे फुलं आहेत त्याचा अर्क काढला तर ते नॅचरल परफ्यूम झाला. हो. पण आता रासायनिक केमिकलचा वापर होतो त्याच्यामध्ये. सुगंधी तेल जे आहेत, बरं, बियांच्या पासून वगैरे बनवतात ते, किंवा वनस्पतीपासून बनवतात ते, त्याच्यामध्ये काही रसायने टाकली जातात की ज्याचा वास हा चांगला असा स्वीट प्लेजंट असतो. हो. जसा फुलांचा वास येतो आपल्याला खूप चांगला वाटतो, तसे का तशी मोगरा, केमिकल्स, मोगरा वगैरे तशी काही केमिकल्स त्या तेलामध्ये टाकतात. बरं, त्याच्यामध्ये मग अल्डिहाइड्स आहेत, कीटोन्स आहेत, परत कुमॅरिन्स आहेत, अशी केमिकल्स त्याच्यामध्ये टाकतात. आणि तो परफ्यूमचा स्प्रे केल्यानंतर, कपड्यावर स्प्रे मारल्यानंतर ते हवेत मिसळतात. हवेत मिसळल्यानंतर त्याचा वास आपल्याला येतो. म्हणजे व्हॉलॅटाईल केमिकल्स असतात त्याच्यामध्ये. व्हॉलॅटाईल असे नॉन व्हॉलॅटाईल असेल तर तसं येणार नाही. फॉर एक्झाम्पल पाण्याचा वास येत नाही कधी. हो, नाही. पण दुसऱ्या ग्लासमध्ये जर तुम्ही एखादं सुगंधी तेल ठेवलं तर त्या तेलाचा वास येतो. आणि व्हॉलॅटाईल म्हणजे काय तर, फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर, आता मीठ आणि साखर 2 डिशमध्ये ठेवलं तर 2 तासानंतर ते तेवढंच राहील त्याची क्वांटिटी. पण दुसऱ्या ह्याच्यात कापूर जर ठेवला तर तो कमी प्रमाणात, कापूर हा उडून जातो. म्हणजे व्हॉलॅटाईल आहे ते. तर अशी उडून जाणारी जी आहेत ते संपत नाहीत, ते हवेत मिक्स होतात, त्यामुळे त्याचा वास आपल्याला येतो. अशी केमिकल्स त्या परफ्युम्समध्ये असतात रासायनिक. बरं. दैनंदिन वापरातील प्लास्टिक, रंग, बॅटरी इत्यादी वस्तूंचे रासायनिक परिणाम कोणते? रंग, प्लास्टिक आणि बॅटरी ह्याचा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उपयोग आहे. रंग कपड्यांसाठी लागतो, भिंतींसाठी लागतो. आणि प्लास्टिक तर खूप वस्तू प्लास्टिकच्या आहेत. बॅटरी लागते आपल्याला. पण ह्याच्या ज्या कंपन्या हे उत्पादन करतात तिथे ह्या मुख्य वस्तूचा आपल्याला उपयोग आहे. पण हे ज्यावेळेस असं कुठंतरी बाहेर फेकलं जातं एक्सेस जादा, किंवा ते कंपनीमध्ये तयार होत असताना साईड प्रोडक्ट जे तयार होतात त्याचे, तर ते वातावरणामध्ये मिसळून वातावरणामध्ये प्रदूषण तयार होतं. बॅटरी जर अशी आपण फेकून दिली कुठंतरी तर त्याच्यामध्ये टॉक्झिक मेटल्स असतात बॅटरीमध्ये, तर ते वातावरणामध्ये मिसळून ते हार्मफुल होऊ शकतं पर्यावरणासाठी. फळे पिकवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया कोणती असते? फळं ही शक्यतो नॅचरली पिकलेलीच चांगली आरोग्याला. आता अलीकडं त्याच्यामध्ये काही रसायनांचा वगैरे वापर होतो आणि ते लवकर पिकवली जातात, त्यामुळं त्याचा हेल्थला तसा काय बेनिफिट नाही. कारण त्याच्यातली जी पौष्टिक घटक आहे त्याच्यावर ते परिणाम होत असतो. आणि जे आवश्यक पौष्टिक घटक आहेत ते त्याच्यामध्ये राहतीलच असं नाही. त्यामुळे नैसर्गिक दृष्ट्या फळं पिकवणं हे कधी पण उत्तम. आणि टिकवण्यासाठी म्हणाल तर अशी बाहेर जर फळं ठेवली तर प्रत्येक फळाचा वेगळा अनुभव असतो. काही 1 दिवस व्यवस्थित राहतात, काही 4 दिवस 8 दिवस राहतात. पण आपल्याला टिकवायचीच असतील तर जरा कमी टेम्परेचरला फ्रीजमध्ये वगैरे आपण ठेवतो आणि ते टिकू शकतात. पण काही ते केमिकलमध्ये वगैरे ठेवून टिकवणं तर ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. तर पाणी शुद्धीकरणासाठी कोणत्या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात? पाणी शुद्धीकरण ते अलीकडं खूप अशा प्रोसेसेस आहेत. त्याच्यामध्ये मोस्टली क्लोरिनेशनचा यूज केला जातो. क्लोरिनेशनमुळं त्याच्यात जे घातक जीवजंतू आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते मारले जातात. त्यामुळे पाणी शुद्धीकरण होतं. आणि सगळ्यात नैसर्गिकदृष्ट्या पाणी शुद्धीकरण म्हणजे 15 ते 20 मिनिट जर उकळलं पाणी तर त्यातले घातक बॅक्टेरिया हे सगळे मरून जातात. पण अलीकडे अनेक उपाय आहेत की जेणेकरून पाण्याचं शुद्धीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये मोस्टली क्लोरिनेशनचा वापर होतो. बरं सर, मला सांगा, ते विहिरीतलं पाणी असतं, त्यासाठी काही रासायनिक प्रक्रियाची काही गरज असते का? विहिरीतल्या पाण्यामध्ये पावडर जी टाकली जाते ना ते क्लोरिनेशनच असतं. ते जे बॅक्टेरिया आहेत ना ते मरून जातात की ज्याच्यामुळं काहीतरी वॉटर बॉर्न डिसिजेस होतात. पाण्यामुळे काही होणारे रोग पण आहेत. ते जर शुद्धीकरण केलं आपण, विहिरीत औषध टाकलं ते, तर तसे रोग वगैरे काही होत नाहीत. त्याच्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेटचा पण वापर केला जातो. पण प्रमाण खूप महत्वाचं आहे. ते प्रमाणशीर असेल तर ते चांगल्या पद्धतीनं पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया होते. वातावरणात प्रदूषण कशामुळे वाढतं आणि रसायनशास्त्र हे प्रदूषण कसं कमी करू शकतं? वातावरणामध्ये प्रदूषण वाढण्याचं कारण सध्या औद्योगिकीकरण आहे.
इंडस्ट्रियलायझेशन खूप वाढलेलं आहे. हो. त्याच्यामध्ये मुख्यत्वे रासायनिक कंपन्या ज्या आहेत त्याच्या जे मुख्य जो प्रॉडक्ट आहे त्याचा तो मनुष्य जीवनासाठी उपयोगी असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल रंग असेल, औषध असेल, एखादं कापड असेल, प्लास्टिकच्या वस्तू असतील. पण साईड प्रॉडक्ट जे आहेत ना ते कुठल्या स्वरूपात असतात सांगता येत नाही. काही ठिकाणी साईड प्रॉडक्ट हे लिक्विड असतं. लिक्विड हे असंच पाण्यामध्ये सोडलं कुठं नदीमध्ये तर वॉटर पोल्युशन होतं. सॉलिड असेल घनरूपात तर ते मातीमध्ये किंवा जमिनीवर टाकल्यावर सॉइल पोल्युशन होतं. काही गॅसेस असेच जर हवेत सोडले तर त्याच्यामुळं एअर पोल्युशन होतं. त्यामुळं औद्योगिकीकरण हेच जास्त कारणीभूत आहे. आणि दुसरं म्हणजे व्हेइकलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. व्हेइकल म्हणजे टू व्हीलर आहेत, फोर व्हीलर आहेत, मोठ्या गाड्या आहेत. त्याच्यामधून व्हेइकलमधून जे गॅसेस बाहेर पडतात ते एअर पोल्युशनला कारणीभूत ठरतात. तिथं काही इंधन जाळल्यामुळं पण ते गॅसेस कार्बन डायऑक्साईड वगैरे म्हणजे किंवा इतर काही गॅसेस प्रदूषणाला कारणीभूत ठरू शकतात. फक्त एक आहे की रसायनशास्त्र, आधुनिक रसायनशास्त्रामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे की त्याच्यामध्ये ग्रीन केमिस्ट्री, हरित रसायनशास्त्र हा विषय आलेला आहे. त्याच्या 12 प्रिन्सिपल्स आहेत. ती प्रिन्सिपल जर आपण अप्लाय केली उद्योग म्हणजे औद्योगिकीकरणामध्ये किंवा हे केमिकल इंडस्ट्रीमध्ये जे उत्पादन काढतात तर हे जे हानिकारक घटक आहेत ते नक्की कमीच तयार होतील किंवा काही ठिकाणी तयारच होणार नाही. त्यामुळे हे प्रदूषण होणार नाही किंवा झालं तरी ते कमी प्रमाणात असेल. म्हणजे प्रदूषण झाल्यानंतर परत त्याचं कमी करण्यासाठी उपाययोजना असतात. त्या कराव्याच लागू नये यासाठी प्रदूषण करणारे घटक जे आहेत ना ते तयारच होणार नाहीत अशी काळजी घेतली जाते की ज्यावेळेस ग्रीन प्रिन्सिपल्स हे अप्लाय केले जातात. सुरुवातीला काळजी घेतली तर त्याचा परिणाम प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतो ना आपण. नैसर्गिक दृष्टिकोनातून रसायनशास्त्र म्हणजे काय? नैसर्गिक दृष्टिकोनातून रसायनशास्त्र म्हणजे रसायनशास्त्र हे आता कंपन्यामध्ये जे उत्पादनं तयार केली जातात हे रासायनिक अभिक्रिया पण हे आपलं नैसर्गिक रसायनशास्त्रामध्ये आपली स्वयंपाकघर हे मोठी रासायनिक प्रयोगशाळा असल्यासारखंच आहे. त्याच्यानंतर निसर्ग म्हणजे पण एक मोठी प्रयोगशाळाच आहे की नैसर्गिक आहे ते माणसाला आणि पर्यावरणाला असं पूरक आहे ते सगळं ग्रोथसाठी, म्हणजे कुठे हार्मफुल नाही हे. त्यामुळं नैसर्गिक म्हटलं तर शेती, कारण माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये अन्न हे महत्वाचं आहे आणि ते आज जमिनीतून उगवलेलं अन्नच प्रत्येकाला घ्यावं लागतं. आणि ह्या शेतीचं किंवा वनस्पतींची जर क्वालिटी असेल ही क्वालिटी ही आता ढासळत चाललेली आहे. वनस्पतींचा किंवा भाजीपाल्याचा दर्जा आता तसा राहिलेला नाही. याचं कारण त्याचा रासायनिक खतं वापरली जातात आणि ॲग्रोकेमिकल्स, कीटकनाशक वगैरे याचं प्रमाण झाल्यानंतर ते आपल्या वनस्पतीमध्ये जातं आणि ते आपल्यापर्यंत येतं आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट होतात. तर याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स जर वापरले आपल्याला म्हणजे नैसर्गिक खतं, नैसर्गिक कीटकनाशकं याचा जर वापर केला तर ती नैसर्गिक शेती होऊ शकते आणि त्याचा हेल्थ बेनिफिट आहे आणि पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा ते खूप चांगलं आहे. बरं, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणते रासायनिक बदल घडतात? प्रकाश संश्लेषण म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला फोटोसिंथेसिस म्हणतो की जे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ह्या रिॲक्शनमुळं. की आपण जो कार्बन डायऑक्साईड सोडतो तो वनस्पती एक आपण लावतो, तिथं पाणी द्यावं लागतं. त्या पाण्यामध्ये पाणी आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होते. ती रिॲक्शन होण्यासाठी सूर्यप्रकाशामधली ऊर्जा, एनर्जीचा वापर केला जातो आणि कार्बन डायऑक्साईड वॉटर बरोबर रिॲक्ट होतं आणि त्याच्यापासून एक आपल्याला ग्लुकोज मिळतं की जे वनस्पतीचं अन्न असतं. त्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. अशा पद्धतीनं वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्या प्रक्रियेलाच प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. आणि हे करत असताना वनस्पती ऑक्सिजन सोडतात. तो ऑक्सिजन घेऊनच आपण सर्व जगत असतो. तर मातीचं पीएच बदलल्यास रासायनिकदृष्ट्या वनस्पतींच्या वाढीवर काय परिणाम होतो? मातीचा पीएच हा 6 ते 7च्या दरम्यान असावा जेणेकरून वनस्पतींची वाढ चांगली होते. आता त्याच्यामध्ये रासायनिक खतं किंवा इतर काही कीटकनाशकांचा अतिवापर होत असेल तर पीएच तो संतुलित राहत नाही आणि मग वनस्पतीची वाढ खुंटते किंवा जशी आपल्याला हवी तशी वनस्पतीची वाढ होऊ शकत नाही. वनस्पती स्वतःचं संरक्षण कोणत्या नैसर्गिक रसायनांच्या मदतीने करतात? आता वनस्पतीमध्ये अनेक प्रकार आहेत. जसे आता पालेभाज्या, फळभाज्या, मोठी झाडं पण असतात. आता याच्यामध्ये पालेभाज्या आणि फळभाज्या याचा वापर तर आपणच करतो अन्नामध्ये, पण कधी कधी हे कीटक वगैरे असतात, बाहेरचे बॅक्टेरिया वगैरे असतात, ते रोग वगैरे झालं तर ते वनस्पती पूर्ण त्या रोगामुळं पूर्ण ते वनस्पतीचं नुकसान होऊ शकतं. आपल्याला मग मिळत नाहीत त्या तशा. तसं वनस्पतीमध्ये असे काही घटक आहेत, अल्कलॉइड्स आहेत, टर्पेनॉइड्स आहेत की त्या घटकामुळे ते कीटक काही किंवा काही प्राणी जवळ येऊ शकत नाहीत
अच्छा. हां, त्यामुळे ते स्वतःचं संरक्षण स्वतः करतात आणि त्याच्यामुळे ते पिकाचं उत्पादन आपल्याला मिळतं. असं बाकीच्या झाडांच्या मध्ये पण असेल. उदाहरण द्यायचं झालं तर कडुनिंबाचा खूप वापर चांगल्या पद्धतीनं केला जातो. हां. धान्यामध्ये वगैरे तो सुकलेला पाला हो. टाकला जातो. याचं कारण त्या कडुनिंबाच्या झाडापर्यंत कुठलं कीटक वगैरे त्याला फार कीड लागत नाही. म्हणजे स्वतःचं बरं. संरक्षण केल्यामुळं त्याचा हं. फायदा आपल्याला बेनिफिट मिळतो कडुनिंबाच्या झाडाचा. सुगंधित फुलं किंवा औषधी वनस्पतींमधील सुगंध कोणत्या नैसर्गिक रासायनिक संयुगामुळे तयार होतो? आता सुगंधी फुलामध्ये हं. आणि औषधी वनस्पतीमधील सुगंध, हं. तर याच्यामध्ये व्हॉलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात. तर ते ज्यावेळेस एखाद्या फुलाचा वास येतो हं. त्यावेळेस ते फुलातले जे काही व्हॉलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ते हवेत मिसळतात बरं. आणि हवेत मिसळले की ते आपल्यापर्यंत पोचतात. अच्छा. आपण कधीतरी फुल घेतो हातामध्ये आणि मग ते आपल्यामध्ये त्याचा वास येतो. त्याच्यामध्ये हा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, कुमॅरिन वगैरे असतात, अल्डिहाइड्स, कीटोन्स आहेत. औषधी सुगंधी वनस्पतींचं पण तसंच आहे. त्याच्यामध्ये व्हॉलॅटाईल ऑर्गॅनिक कंपोनंट्स असतात. हं. त्याच्यामुळे त्याच्यातून सतत ते बाहेर पडत असतात आणि ते बाहेर पडले की मग ते फुल सुकतं हं. आणि सुकल्यानंतर त्याचा वास फारसा येत नाही कारण ते बाहेर पडलेले असतात. ते आपल्याला दिसत नाहीत डायरेक्ट. हो, म्हणजे हवेत नाही. मिसळ की वास आपल्याला येतो कारण आपण श्वासोश्वास घेत असतो. तर भविष्यातील टिकाऊ शेतीसाठी नैसर्गिक रसायनशास्त्र का महत्वाचं आहे? टिकाऊ शेती किंवा नॅचरल केमिस्ट्री आपण म्हणूया, त्याच्यामध्ये सेंद्रिय रसायनांचा जर वापर केला म्हणजे सेंद्रिय फर्टिलायझर्स असतील किंवा नैसर्गिक खतं आणि नैसर्गिक कीटकनाशकं ही जर वापरली तर ती नैसर्गिक शेती होईल, चांगल्या पद्धतीने टिकाऊ असेल, पर्यावरणाला आणि मनुष्य प्राण्याला ते जे योग्य प्रकारात बेनिफिट देऊ शकेल. आता रसायनांचा वापर करायचा झाला तर तो प्रमाणशीर होणं खूप महत्वाचं आहे. अति प्रमाणात झाला तर तो पर्यावरणाला आणि मनुष्य जीवनाला तो घातक आहे. बरं. टिकाऊ त्यामुळे आता शेतीसाठी सध्या नैसर्गिक शेतीकडे कल वाढतो आहे. याचं कारण सध्या आता जसं सेव्ह वॉटर आहे तसं सेव्ह सॉइल हा विषय पण निघालेला आहे. म्हणजे माती पण आता सुपीकता त्याची कमी होत चाललेली आहे. हो. कारण त्याच्यात जे घटक असतात की जे प्लांट्स वनस्पतीमध्ये आले पाहिजे ते इथंच त्याच्यामध्ये घटकच नाहीत. त्यामुळे ते बाहेरून रासायनिक घटक टाकावे लागतात फर्टिलायझरच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे ते वनस्पती प्रदूषित होतात आणि त्याचा परिणाम आपल्यावर होतो. त्यामुळं शेती टिकायची असेल चांगली तर आपल्याला नैसर्गिक शेतीकडेच वाटचाल केली पाहिजे किंवा रसायनांचा एक म्हणजे पुरेसा वापर अगदी योग्य प्रमाणातच सल्ल्यानुसारच केला पाहिजे तो. बरं. विद्यार्थ्यांनी किंवा प्रयोगशाळेतील काम करणाऱ्यांनी रसायन हाताळताना कोणत्या सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे? हां, प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत असताना विद्यार्थ्यांनी ते ॲप्रन वापरलं पाहिजे, कोट घातला पाहिजे. म्हणजे कपड्यावर वगैरे असं रिॲक्शन होताना काही केमिकल्स वगैरे पडली तर कपडे खराब होण्याची शक्यता असते. तसं होणार नाही. कधी कधी एखादी रिॲक्शन असं गॅसेस वगैरे बाहेर येतात किंवा ते डोळ्यावर जाण्याची शक्यता असते. सेफ्टी गॉगल्स असावेत शक्यतो. अच्छा. हां, सेफ्टी गॉगल. हँड ग्लोव्ज पण वापरणं खूप चांगलं आहे. त्यामुळे हाताला कुठले केमिकल्स वगैरे लागणार नाहीत आणि आपलं प्रयोग करण्याचं काम झाल्यानंतर आठवणीनं हात साबणाने स्वच्छ करायचे आणि नंतर प्रयोगशाळा सोडायची. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तिथलं जे काय वॉटर सुरू आहे, गॅस सुरू केलेला असतो, लाईट सुरू केलेली असते, ते प्रयोगशाळा सोडण्यापूर्वी ह्या गोष्टी बंद करायच्या. घेतलेलं ॲपॅरेटस परत आपण केलेलं आहे का ह्याची खात्री करूनच प्रयोगशाळा सोडायची, जेणेकरून तसं काय कुठलाच हार्म राहणार नाही. बरं, आत्ताच्या पिढीला रसायनशास्त्रामध्ये उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना काय सांगू शकाल? उच्च शिक्षण म्हटल्यानंतर 12वी नंतरचं शिक्षण, 12वी सायन्स झाल्यानंतर जर केमिस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल तर आपल्याकडे अशा खूप चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत, विद्यापीठ आहेत अनेक. त्याच्यानंतर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे पुणे इथं. तिथं सगळं हायर लेवलचं केमिस्ट्रीचं संशोधन चालतं. त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई इथं आहे. त्याच्यानंतर IIT मधून पण केमिस्ट्रीचं शिक्षण चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं. आयसर सारख्या संस्था देशभर निघालेल्या आहेत. आपल्याकडं महाराष्ट्रात पुण्याला आहे. आयसर मधून पण बेसिक सायन्सचं शिक्षण आणि त्याच्यातून केमिस्ट्रीचं पण शिक्षण तिथं पूर्ण करता येतं. जागतिक लेवलच्या ह्या संस्था आहेत, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, आयसर, ICT आणि IIT. ह्या संस्था आपल्याकडं मूलभूत सायन्सचं शिक्षण देण्याचं काम करतात आणि पर्टिक्युलरली ह्या काय केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. जिथं मुलांचं चांगलं शिक्षण होऊ शकतं, परदेशात जाण्याची संधी मिळू शकते, शास्त्रज्ञ होऊ शकतात, टीचर्स होऊ शकतात.
वेगवेगळ्या क्षेत्रात ते हो, वेगवेगळ्या क्षेत्रात ते कार्य करू त्यांना संधी मिळू संधी शकते मिळू शकते. काम करण्याची. तर श्रोते हो, आजच्या मुलाखतीमधून आपण रसायनांचा अतिवापर हा केवळ वैज्ञानिक नाही तर सामाजिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणाशी निगडीत मुद्दा असल्याचं जाणून घेतलं. शेतातील उत्पादनांपासून ते घरातील वापरांपर्यंत जिथे रसायने आहेत तिथे जागरूकता आणि सुरक्षितता अत्यावश्यक आहे. प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत भेंकी सरांनी केलेल्या चर्चेतून विज्ञाननिष्ठ विचार, संयमित वापर आणि पर्याय शोधण्याची गरज स्पष्ट झाली. तर रसिका हो, आपल्या घरापासून, आपल्या शेतापासून आणि आपल्या सवयींपासून छोटा बदल सुरू केला तरच पुढील पिढीसाठी सुरक्षित पर्यावरण राखू शकतो. तर सर, तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि श्रोत्यांतर्फे तुमचे आभार. धन्यवाद.